राधे राधे मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करतो की तुम्ही सर्व सुमंगल असाल, कुशल असाल, आनंदी असाल आणि रोज हसत चला, जीवनाचा पुरेपूर आनंद घ्या. नक्षत्र ज्योतिष, नक्षत्र ॲस्ट्रॉलॉजी मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा स्वागत. तर मित्र, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपली वास्तू घेण्याची इच्छा किंवा वास्तू विकण्याची इच्छा ही जर पूर्ण होत नसेल, यामध्ये तुम्हाला अपयश येत असेल, तर मी मागच्या व्हिडिओमध्ये जी काही उपासना तुम्हाला सांगितली आहे ती तुम्ही अवश्य करून बघावी. तर त्या व्हिडिओ नंतर बऱ्याच जणांनी माझ्याशी संपर्क साधला. बऱ्याच जणांचे मला कॉल आले की ही उपासना आम्ही गुरुजी मार्फत करू शकतो का? तर हो, तर तुमच्या एरियात तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल त्या ठिकाणी जर कोणी गुरुजी असेल, त्यांच्या मार्फत ही उपासना तुम्ही अवश्य करू शकता. तर चला मित्र, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की उंबरठ्याचे महत्व किती आहे. तर मित्र हो, आपण जेव्हा एखादी वास्तू उभारतो किंवा एखादा फ्लॅट विकत घेतो किंवा एखादे रो हाऊस आपण जेव्हा विकत घेतो, त्या ठिकाणी उंबरठा हा कुठल्या पद्धतीचा लावला आहे. तो उंबरठा जर ग्रेनाइटचा लावला असेल, मार्बलचा लावला असेल, तर त्या उंबरठ्याला कुठल्याही प्रकारचं महत्व नाहीये. तर मित्र हो, कारण आपल्या दाराची चौकट जी असते ही लाकडाची असते आणि उंबरठा हा सुद्धा लाकडाचाच असला पाहिजे. मग तो सागाचा असो किंवा शिसमचा असो किंवा खैर असो, या कुठल्याही वृक्षाचं तुम्हाला लाकूड मिळालं, त्या लाकडापासून तुम्ही उंबरठा हा बनवू शकता. तर मित्र हो, ज्या घरात किंवा ज्या फ्लॅटमध्ये आपण जेव्हा राहतो, त्या फ्लॅटमध्ये किंवा घरामध्ये चौकटीला जर उंबरठा नसेल तर ती चौकट होत नाही. ते एक प्रकारचं त्रिकूट तयार होतं आणि अशा या त्रिकुटामधून आपण रोजचं येणं जाणं करत असतो. शेजारचे, पाजारचे किंवा आपले नातेवाईक आपल्या घरामध्ये प्रवेश करतात आणि त्यांच्या मार्फत न कळत निगेटिव्ह ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. त्यामुळे याला थांबवण्याचं सामर्थ्य फक्त लाकडी उंबरठ्यामध्ये आहे. याचं कारण असं आहे की लाकडी उंबरठा याच्यामध्ये सात्विकपणा आहे, निगेटिव्ह ऊर्जा खेचून घेण्याची पॉवर आहे आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण करण्याची पॉवर ही फक्त लाकडी उंबरठ्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये उंबरठा हा लाकडीच असावा, ग्रेनाइटचा, मार्बलचा किंवा संगमरवरी उंबरठा हा असू नये. दुसरी महत्वाची गोष्ट की ज्यांचे घर खाली आहे, शेतामध्ये आहे, त्यांनी उंबरठा हा आवश्यक असावा. त्यांनी उंबरठा अवश्य लावावा, कारण आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टींचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो. कारण आपण आपल्या घरामध्ये जेव्हा चौकट लावतो आणि दार, आपल्या घराचं दार आणि आपली फरशी यामध्ये जर गॅप निर्माण होत असेल, तर त्यामधून आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. कीटक, सर्प, झुरळ या न आवडणाऱ्या गोष्टींचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो, कारण त्या घरामध्ये उंबरठा नसतो. जर त्या घरामध्ये उंबरठा लावलेला असेल तर या गोष्टी टाळल्या जाऊ शकतात. त्यामुळे मित्र हो, आपल्या घरामध्ये उंबरठा असणे खूपच महत्वाचं आहे. तर उंबरठा कसा असावा, उंबरठा लावण्याची पद्धत, त्या उंबरठा लावताना कुठल्या गोष्टी त्या उंबरठ्यामध्ये टाकाव्या, या सर्व गोष्टीची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तोपर्यंत ओम नमः शिवाय.